नमस्कार. अच्छा, देव आणि मानव यांच्या नात्याबद्दल विचार केला तर ते नेहमीच कायद्याच्या चौकटीत बांधलेलं होतं की ते हळूहळू प्रेमात बदलत गेलं. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण याच प्रवासाचा मागोवा घेणार आहोत, 3 महत्वाच्या करारांच्या माध्यमातून. चला तर मग थेट या प्रवासाला सुरुवात करूया. आपण हे समजून घेऊ की देव आणि माणसाचं नातं जे कधी काळी कायद्याच्या बंधनात अडकलेलं होतं ते प्रेमाच्या स्वातंत्र्यापर्यंत कसं पोचलं. तर आपल्या या कथेची सुरुवात होते पहिल्या करारापासून. हा तो काळ होता जेव्हा देव आणि माणसाचं नातं हे नियमांनी आणि कायद्यांनी अक्षरशः बांधलेलं होतं. हा जो तक्ता आहे ना, तो आपल्याला या संपूर्ण प्रवासात मदत करेल. आता बघा, लक्ष द्या या पहिल्या हायलाईट केलेल्या स्तंभाकडे. इथे काय दिसतंय? तर पहिला करार म्हणजे कायदा हा देवदूतांमार्फत दिला गेला आणि मोशे हे मध्यस्थ होते. मग प्रश्न येतो की या कायद्याचा उद्देश तरी काय होता. गंमत म्हणजे त्याचा उद्देश तारण करणं नव्हता, तर चूक आणि बरोबर यांच्यात एक स्पष्ट रेषा आखणं हा होता. म्हणजे कायद्यामुळे लोकांना कळलं की पाप म्हणजे नक्की काय, आणि याच प्रक्रियेला दोषसिद्धी असं म्हटलं गेलंय. जरा विचार करून बघा, एक असं नातं जिथे प्रत्येक काम हे शिक्षेच्या भीतीने केलं जातंय. याच मानसिकतेला दासाचा आत्मा असं म्हटलं आहे. म्हणजे बघा, आज्ञापालन तर होतंय, पण त्यामागे प्रेम नाहीये, आहे फक्त भीती. पण मग या कथेत एक प्रचंड मोठं एक निर्णायक वळण येतं, आणि ते वळण म्हणजे वधस्तंभ. ही ती घटना होती जिथे या नात्याचा पायाच मुळापासून बदलला आणि कृपेच्या एका नवीन युगाची सुरुवात झाली. चला आता परत आपल्या तक्त्याकडे येऊया आणि नजर टाकूया मधल्या स्तंभावर. इथे खूप मोठा बदल दिसतोय, बरोबर. हा टप्पा आला पुत्राद्वारे, आणि याच ठिकाणी मुक्ती आणि क्षमा यांसारख्या खरं तर पूर्णपणे नवीन संकल्पनांची एंट्री होते. हे बघा, कायदा काय करत होता, तो फक्त पाप दाखवून थांबत होता, पण मुक्ती ही संकल्पना त्यावरचा उपाय म्हणून पुढे आली. म्हणजे फक्त बोट दाखवण्याऐवजी आता पुत्रामध्ये पापांची क्षमा मिळवण्याची एक संधी मिळाली, आणि हा खरंच एक खूप मोठा बदल होता. आणि हा जो बदल आहे ना, तो इथे किती छान दाखवला बघा. एका बाजूला आहे दासाचा आत्मा, जिथे फक्त भीती आहे, आणि दुसऱ्या बाजूला आहे दत्तक पुत्राचा आत्मा, जिथे प्रेम आहे. ह्याचा सरळ अर्थ काय, तर आता आज्ञा पाळणं हे काही कर्तव्य किंवा भीती नाहीये, तर ते एका जवळच्या नात्यातून प्रेमापोटी केलं जाते. आणि इथूनच आपण या प्रवासाच्या शेवटच्या अंतिम टप्प्यावर पोहोचतो. हा आहे नवा करार, म्हणजेच पवित्र आत्म्याचं युग. आपल्या तक्त्यातील शेवटचा स्तंभ बघा आता. इथे मध्यस्थीचा मार्ग पूर्णपणे बदललेला दिसतो. आता तो आहे पिता, मग पुत्र, मग पवित्र आत्मा, आणि मग लोकांपर्यंत. म्हणजे आता पवित्र आत्मा स्वतःच एक नियम बनून आपल्या आतून मार्गदर्शन करतो. आता ही संकल्पना थोडी खोल आहे, समजून घेऊया. याचा अर्थ असा की आता नियम म्हणजे बाहेरून लिहिलेली काही पुस्तकं किंवा आज्ञा आहेत, तर तो आपल्या आतलाच एक आवाज आहे, एक दिशादर्शक, जो आपल्याला सत्याच्या मार्गावर चालण्यासाठी मदत करतो. आणि हे वचन हे तर या संपूर्ण बदलाचा सार सांगतं. अब्बा पिता ही हाक हे काही मालक आणि दास यांच्या नात्यातली नाही, हे तर एका मुलाने आपल्या वडिलांना अत्यंत जिव्हाळ्याने प्रेमाने मारलेली हाक आहे. अच्छा, तर या नव्या करारामुळे, या नवीन नात्यामुळे लोकांच्या समुदायावर काय परिणाम झाला? चला आता आपण त्याचाच परिणाम म्हणून तयार झालेल्या चर्चच्या 2 रूपांबद्दल थोडं जाणून घेऊया. तर इथे चर्चची 2 रूपं सांगितली आहेत. पहिलं म्हणजे रक्तानं विकत घेतलेलं चर्च. हे त्या सगळ्या विश्वासणाऱ्यांचं प्रतीक आहे, जे आपल्या विश्वासाने जगात साक्षीदार म्हणून उभे आहेत. आणि दुसरं आहे दीपस्तंभाचं चर्च. याबद्दल असं मानलं जातं की ते एका विशिष्ट काळात, शेवटच्या काळात अंतिम साक्षीदार म्हणून काम करेल. चला तर मग आता आपण या संपूर्ण प्रवासाच्या शेवटकडे आलो आहोत. एकदा थोडक्यात सगळा प्रवास पुन्हा एकदा बघूया. ही टाईमलाईन बघा. सगळा प्रवास एका नजरेत दिसतो. सुरुवात झाली कायद्याने, ज्याने फक्त दोष दाखवला आणि भीतीचं नातं तयार केलं. त्यानंतर आला वधस्तंभ, ज्याने कृपा आणि मुक्ती आणली. आणि शेवटी आपण पोचलो सत्यापर्यंत, जिथे पवित्र आत्मा आणि दत्तकपुत्राच्या आत्म्यामुळे अखेर प्रेमाचं नातं शक्य झालं. तर मग कायद्यापासून सुरू होऊन प्रेमापर्यंत पोचलेला हा जो प्रवास आहे, याचा आजच्या काळात आपल्यासाठी काय अर्थ आहे? भीतीवर आधारलेलं नातं आणि प्रेमावर आधारलेलं नातं, या दोन्हींपैकी कुठला मार्ग जास्त महत्त्वाचा आहे? हा एक असा प्रश्न आहे ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा.